नमस्कार मंडळी, मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. तर मंडळींनो, आज सकाळ सकाळी आपण गौरी आणण्यासाठी आपण बाहेर पडला. तर आता बाप्पांचं आगमन झालेलं असं, तर बाप्पांची आई आणि आता येतली त्यांचं आगमन होतं. तर आमच्याकडे गौरी आणण्याची पद्धत एक वेगळी असा. तर मंडळींनो, काल जरा भजन आणि आरती असल्यामुळे जरा आपला आवाज जरासं बसलेलो असा, तुम्ही समजून घेशात. तर आता कोकणकरांना काय कॉमन असा. तर आता आपण ती गौरी आणण्यासाठी आमच्या ना बावडेकडे यायचं लागतात. तर आपण ते जातला आणि कसं काय काय असतं आता बघताला. कोकणात काय काय वेगवेगळे पद्धती असतात, कशी गौरी नेली जातात, तर या सगळ्यात दाखवण्याचा प्रयत्न करतलो आहे. तर काकी आणि मम्मी आता आणि सगळीजणं आताच ना ती वेगवेगळी रोपा वगैरे असतात तिथे ठेवली जातात, पूजा केली जातात, त्याच्यानंतर तांब्यात ठेवले जातं, असं काय काय असतं. तर आपण आता मग या सगळ्या घेऊन घराकडे जातला. तर कसं काय काय असतं आता तुम्ही दाखवतो, तर काला बघूया. चला मग जाऊया आता पण बावडेवर. तर मंडळी गौरी आणू गेला आणि पावसाचं आगमन झालेलं असं, त्याच्यामुळे जरा याप झाले. तर हे ना गौरी नेऊची असतं, आमची बावडी असा अकडची. तर मंडळी तुम्ही बघू शकता की हय तुळस वगैरे लावलेली असतं ना, ती गेल्या वर्षी लावलेली असतं आणि तुळस वगैरे लावल्या हायनाच ती घराकडे नेली जातात. कवर असतं ते आपले, ते भारी असतात. आणि अशा प्रकारे गौर आपली ना घराकडे नेली जातात. सारवण वगैरे करून त्याच्यानंतर पूजा वगैरे केली जाते आणि त्याच्यानंतर मग ती गौर आपल्या तांब्यात वगैरे घेतली जाते आणि त्याच्यानंतर मग ती आपल्या देवाकडे घराकडे नेली. तर मंडळी बघू शकता काय काय आणलेलं असतं. तर त्यामध्ये हळदीचं पाणी असा आणि कसली कसली रोपा तुमका, तुळशीचा रोपा, त्याच्यानंतर ते तिरडे असत, त्याच्यावर हळदीचा सुद्धा असा आणि मग मी काय घे पाल्याचा माठाची अशी प्रकारची रोपा असतात आणि त्याच्याबरोबर पकडे ताट तयार करून वगैरे आणलेलं असतं. तर अशा प्रकारे आपल्या पूजा वगैरे होता आणि त्याच्यानंतर मग ही ह्या असतात ती तांब्यात नाही भरतात आणि नंतर घेऊन जातात. आणि ह्या नारळा ह्या घालायच्या घालतायची ह्याच्याजवळ पूजा करू त्याच्यात घालून रावली पडत ना. मारलंच ना टाकले लागले लागते मी मारीन. छान लागत लावली ना टकरायला लावली ना तर खाली अगरबत्तीला जरी कळत नाही आणि तिथले कळत नाही. हे मोठं या दीदी तो काढू नको असं म्हणतात. बावड्याकडे दोन काय वाया तुका बबली दीदी घेतात करा निर्मी जवळ काय भेटत ही आमची गौराई. कोकणातली गागरी वेगळी पद्धत म्हणजे तोंडात पाणी घेतलं जातं आणि त्याच तोंडातलं पाणी घेतलेलं ना त्या घराकडे गेल्याशिवाय म्हणजे त्या तोंडातलं तुकूचा नसतात. तर अशा प्रकारे काय काय पद्धती असतात. तर अशा प्रकारे आता गौरीची पूजा वगैरे करून आपली गौरी आपल्या घराकडे जाण्यासाठी निघालेली असतात.
तर ही तोंडात पाणी घेऊची पद्धत आणि असं काय काय खूप वेगवेगळं असतं. तर आहे ना तेवढा आपण निघान आता घराकडे जातो. तो वाटेतलं थोडंफार शूट घेतो आहे आणि थेट घराकडे गेल्यावर भेटाय. तर अशा प्रकारे आमची गौरी म्हणजे गौरीचं आगमन आज होतला. तर याच्यासाठी आपला घरातले काकी मम्मी त्याच्यानंतर सगळीजणं असत. तर आहे ना आता थेट आपण घरी निघाय. त्यातला सगळ्यात छोटा चाकरमानी आपला तर निर्वी आपल्या पुढे चालता घंटा घेऊन आणि त्याच्या पुढे पाठसून आमची गँग असतात. तर आपले गौरी मातेचं आगमन होतला. तर आहे ना तेवढात आपण आता घरा घेतला. आपली बावडी तशी बघू गेलं असतं लांब 5-10 मिनटं घराकडे जावं लागतातच. तर अशा प्रकारे वाट काढीत आपली पण जाऊया आपल्या घराकडे. आणि घराकडे सुद्धा गेल्यानंतर काय काय पद्धती असतात तुमका कळतले. तर चला आता थेट घराकडे भेटाय. तर मंडळीनं आपल्या आता गौरी असताना ती घराकडे गेलेली असा आणि घराकडे येताना तुम्ही बघू शकतास की काकू घराकडे होती. तर तिनं तयारी वगैरे करून ठेवल्यानंतर घराकडे आतमध्ये घेऊची सुद्धा ना काय काय वेगळी पद्धत असतात. तर तुमका ते बघू गावतलीच असतात. तर काकू आपल्या असा तर आतमध्ये काकून तयारी वगैरे करून ठेवलेलं आहे आणि या बघू शकता आता कशा प्रकारे आतमध्ये घेतल्या आता किंवा काय केलं आता तुमका बघू गावतला. तर बघा नक्की. हे किती 11 आहे. 11 अमरे पुढे जाऊ नको. ओलांडू नको ता. तर आपली गौरी मातेचं आगमन आपल्या घरात तर झालेलं आहे आणि त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे तर मंडळीने सांगल्याप्रमाणे अशा प्रकारे गौरी घराकडे पोचल्यानंतर मग तर पाणी वगैरे हा केला होता. तर काकीने आता केलं नाही. आपल्या आता गौरी माता असतात ते घराकडे तर विराजमान झालेले असतात पण मूर्ती वगैरे असतात परत काय काय अजून असतात तर त्या उद्याच्या दिवसात असताना. तर खरे गौरी असतात म्हणजे आपण ते पूजा वगैरे करतो त्याचा तर असतात उद्या असतात. तर आज गौरी माता तर आपल्या बावडेकडचं म्हणजे ते असे आणतात ना ते आज आणलेले असतात स्थापना तर झालेले असतात पण सगळा खरा काय तर उद्या असा. तर 2 पार्ट करतले. आजचं व्लॉग पूर्ण एका पार्टमध्ये आणि दुसरं पार्ट आता उद्या येतो. तर आजचं व्लॉग नक्की संध्याकाळी बघा. तर कसं वाटलं व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. कोकणातली पद्धती चालीरीती कशा प्रकारे गौरी हाणली जातं या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता भेटाय मग उद्याच्या व्लॉगमध्ये. तर चला.